अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये विजय पाटकर यांनी राजकीय हस्तक्षेप आणि दमबाजीचे आरोप केलेत। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही असा आरोप केलाय। त्यांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि एका मंत्र्यांच्या ओएसडी वरती गंभीर स्वरूपाचे सवाल उपस्थित केलेत। तर राजे भोसले यांनी देखील पाटकरांवरती पलटवार केलेला आहे। बघूया। आरोप आहे मेघराज भोसलेवर। त्यांनी केलं काय मला सांगा। 5 वर्ष महामंडळ बंद होतं। 5 वर्ष महामंडळ बंद होतं। गेलं 1 वर्ष प्रशासक नेमले आहेत। 7 महिन्यानंतर पगार मिळतोय कामगारांना। महामंडळाच्या कामगारांना 7 महिन्याने पगार मिळतोय। त्यांना काही पडलं नाही। इथून काही वाटत नाही त्या पगार बंदाला ही परिस्थिती कोणी आणली? आम्ही आणली। विजय पाटकर नावाचा कलंक आपला जो इंडस्ट्रीला आहे तो अभिनेत्यामध्ये तर कच्चा आहेच आहे, परंतु लबाडीमध्ये 1 नंबर आहे। अनुदान देतो म्हणून लोकांना फसवलं। ती निर्माते माझ्याकडे येतात। एखाद्या दिग्दर्शकाने निर्माता आणला तर तो निर्माता पळवणारा हा विजय पाटकर, जो आपल्या जनरल बॉडी मधून पळपुटा अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध झाला। दरम्यान या प्रकरणावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सुषमा अंधारेंनी एक्सपोस्ट केलेली आहे। मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली। विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते। हे अतिशय गंभीर आहे। नेते हे अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे, पण नेते आता अभिनेत्यांच्या हक्काचे कलाक्षेत्रही बळकावत असतील तर मात्र दुर्दैव। आणि दरम्यान यावरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील जाणून घेऊयात। एका मंत्र्यांची पत्नी उभी राहते, त्यामुळे कदाचित तो प्रेशर टाकला गेला अशी चर्चा आहे। आणि आता त्याबद्दल जर असं होत असेल, कोणी जर मंत्र्यांचा पीए फोन करून उमेदवारी भरू नये किंवा उमेदवार ठरू नये म्हणून दबाव टाकत असेल, तर याची योग्य दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, सरकारने घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।